योग भारतीय संस्कृतीमध्ये वेद काळापासून आरोग्याचा आणि स्वास्थ्याचा आधार, मग ते शारीरिक स्तरावरचं स्वास्थ्य असो किंवा ते मानसिक स्तरावरचं स्वास्थ्य, अगदी तुम्हाला ऊर्जेच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत पोहोचायचं असो, या तीनही गोष्टींसाठी तुम्हाला योग एक साधन म्हणून तुम्हाला उपयोग होतो. आपली जी ऊर्जा आहे तिच्या बाबतीमध्ये पण हे करू शकतो. जी शक्ती आहे, तुम्ही शक्ती कुठेतरी गुंतवू शकता, कोणाच्या तरी मदतीसाठी, कोणाच्या तरी कल्याणासाठी तुमच्या शक्तीचा वापर करू शकता. मग त्याच्यामध्ये तुमची बुद्धी आहे, तुमच्या शारीरिक क्षमता आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर करू शकता. तुम्ही स्वतःचा आनंद घेण्यासाठी त्या शारीरिक शक्तींचा वापर करू शकता. या साधनांचा वापर आम्ही आमच्या जीवनामध्ये कशासाठी करायला हवा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. आमच्या जीवनाबद्दल आम्हीच जागरूक नाही आहोत आणि म्हणून आम्ही योगाचा वापर सुद्धा, एवढं शक्तिशाली यंत्र आमच्या समोर आहे, एवढं शक्तिशाली साधन आमच्या समोर आहे, पण आम्ही त्याचा वापर सुद्धा आमच्या शरीराच्या लेवलला करतो. आम्ही त्यांनी परमेश्वर प्राप्ती करू शकतो. ध्यान करा. कशा करता करा? मन फार चंचल झालं, मग त्याला शांत करण्यासाठी ध्यान करा. श्रीमंत होण्यासाठी कष्ट करावं लागतं, श्रीमंत होण्यासाठी एकाग्र व्हावं लागतं, श्रीमंत होण्यासाठी कमिटेड व्हावं लागतं. श्रीमंत होण्यासाठी अज्ञान आणि आळस आणि अहंकार झटकावा लागतो. की योग जो आहे तो केवळ तुमच्या शारीरिक अडचणी, त्रास, वेदना दूर करण्यासाठी किंवा तुमच्या मनाला शांती देण्यासाठी नाहीये, तो तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी शिडी बनू शकतो. मग एवढी क्षमता त्या योगामध्ये आहे. मित्रहो, योग भारतीय संस्कृतीमध्ये वेद काळापासून आरोग्याचा आणि स्वास्थ्याचा आधार, मग ते शारीरिक स्तरावरचं स्वास्थ्य असो किंवा ते मानसिक स्तरावरचं स्वास्थ्य असो, अगदी तुम्हाला ऊर्जेच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत पोहोचायचं असो, या तीनही गोष्टींसाठी तुम्हाला योग एक साधन म्हणून तुम्हाला उपयोग होतो. ज्याप्रमाणे मनुष्याकडे वेळ आहे, मनुष्याकडे ऊर्जा आहे आणि त्याने कमवलेली संपत्ती किंवा पैसा आहे, या शक्ती आहे, या शक्तींना तो उपभोगासाठी वापरू शकतो, तो कुठेतरी गुंतवू शकतो आणि दोन्ही न करता तो त्याला वाया पण जाऊ देऊ शकतो. एखादा माणूस आहे, त्याचा वेळ तो आळसामध्ये झोपून वाया घालू शकतो, मनोरंजनामध्ये वाया घालू शकतो, त्याचा उपभोग घेऊ शकतो, किंवा तो कुठेतरी त्याचा वेळ गुंतवू शकतो. तो जर कोणाच्या तरी उपयोगाला आला तर तो वेळ अनेक पटीने त्याला मिळतो. तसंच पैशाचं पण आहे. तुम्ही पैसा तुमच्या उपभोगासाठी वापरू शकता, तुम्ही पैसा कुठेतरी गुंतवू शकता आणि दोन्हींचा तुम्ही जर वापर नाही केला तो निनावी तुमच्या खात्यावर पडून तो बेवारस पण होऊ शकतो, किंवा एखादा चोर तुमच्या त्या पैशावर मजा करू शकतो. एखादा हॅकर्स आहे तो तुमचं ऑनलाईन अकाउंट खाली करू शकतो आणि हे सगळं नाही केलं तर गव्हर्नमेंट टॅक्स लावून काढून देऊ शकतो. म्हणजे तुमच्यासाठी तो वायाच जाणार. आपण आपली जी ऊर्जा आहे तिच्या बाबतीमध्ये पण हे करू शकतो. जी शक्ती आहे, तुम्ही शक्ती कुठेतरी गुंतवू शकता, कोणाच्या तरी मदतीसाठी, कोणाच्या तरी कल्याणासाठी तुमच्या शक्तीचा वापर करू शकता. मग त्याच्यामध्ये तुमची बुद्धी आहे, तुमच्या शारीरिक क्षमता आहे, या सगळ्या गोष्टींचा तुम्ही वापर करू शकता. तुम्ही स्वतःचा आनंद घेण्यासाठी त्या शारीरिक शक्तींचा वापर करू शकता किंवा तुम्ही ती अशीच वाया घालू शकता, झोपा काढून, आळस करून. ही साधनं आम्हाला आयुष्यामध्ये जी मिळाली त्या साधनांच्या बरोबर आम्ही काय करतो तसं त्या साधनांची परिस्थिती, म्हणजे या साधनांचा वापर आम्ही आमच्या जीवनामध्ये कशासाठी करायला हवा हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. पाण्याचा थेंब आहे, जर खडकावर पडला तर सुकून जातो. तो जर एखाद्या बियाजवळ, बीवरती, मातीच्या परिसरात पडला तर त्याच्यामधून अंकुर निर्माण होतो. तो जर शिंपल्यामध्ये पडला स्वाती नक्षत्रामध्ये तर त्याच्यापासून मोती बनतो.
तो एखाद्याच्या पक्षाच्या जर तोंडामध्ये गेला तर त्याची तहान भागू शकतो. पाण्याचा थेंब तोच आहे, परंतु तो कोणाच्या सहवासामध्ये गेला त्यावर त्याची परिणाम अवलंबून आहे. तसं मनुष्याच्या जीवनामध्ये तुम्ही तुमच्याकडे असलेले जे काही साधन आहे, तंत्र आहे, मंत्र आहे, त्यांचा तुम्ही वापर कसा करता आणि कशासाठी करता हे फार महत्वाचं आहे. आज आपण बघतो योगाच्या बाबतीमध्ये तुमचं मणका दुखत असेल तर तुम्ही हे आसन करा, तुमची मान दुखत असेल तर तुम्ही हे आसन करा, तुमची कंबर दुखत असेल, पोट दुखत असेल तर ते प्राणायाम करा. अशा प्रकारे आम्हाला मार्गदर्शन केलं जातं आणि ती खरंही आहे. पण जसं मी नेहमी सांगत असतो की तुम्ही एखादा मोठा जेसीबी घेऊन यायचा आणि त्याने टोकरीभर माती काढायची, असा काहीतरी प्रकार आहे. अपमान येतो त्या जेसीबीचा, तो अपमान. त्याच्या क्षमते एवढं काम त्याला तुम्ही कमीत कमी देऊ शकले पाहिजे आणि त्याच्या क्षमते एवढं काम देऊन त्याच्यापासून तुम्ही परिणाम मिळवू शकले पाहिजे. आज मनुष्याची परिस्थिती अशी आहे, त्याची क्षमता त्याला माहिती नाहीये. मग त्याची क्षमता माहिती नसल्यामुळे तो सर्वात अगोदर ज्या शरीराला ओळखतो त्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी त्याला मिळणारी साधन सामुग्रीचा वापरतो. त्याला मिळालेला वेळ असेल, पैसा असेल, त्याला मिळालेली ही तंत्र असतील योगाची, तो त्याच्या शरीराच्या स्वास्थ्यासाठी, शरीराच्या आरोग्यासाठी तो प्रयत्न करतो. त्याला असं वाटतं की या शरीराला मी खूप खाऊ घालेल आणि मग हे शरीर असं सुदृढ होईल आणि मग त्याचा मला खूप उपभोग घेता येईल. पण ते एवढं खाऊ घालतो की ते शरीर सुस्त होऊन जातं. त्याला वाटतं की मी या शरीराची जपणूक करेल, याची झीज होऊ देणार नाही, याचं सौंदर्य गमावू देणार नाही, याचं तारुण्य मी टिकून ठेवण्याचा प्रयत्न करेल. मग यासाठी तो विविध प्रकारच्या गोष्टी करतो, आळस करतो, कामचुकारपणा करतो आणि नंतर त्याला कळतं की कामचुकारपणा केल्यामुळेच माझं शरीर आणखीन बरबाद झालं, गंजलं, जास्त जपल्यामुळे ते कमकुवत राहिलं. आम्हाला हे शरीर मिळालं परंतु ते कळलं नाही आणि म्हणून आम्ही त्याच्याविषयी जे काही उपचार करतो, ज्या प्रकारे आम्ही त्याची पोषण प्रणालीचं व्यवस्थापन करतो, हे सगळं एक प्रकारे बालिशपणा होऊन जातो. ज्या वेळेस आमच्या हातातून ती वस्तू खराब होऊन जाते, जी क्षमता संपून जाते, मग आम्हाला ज्ञान होतं की ही वापरायला कशी पाहिजे. कुठल्याही समस्येमध्ये समजा माणसाचे केस आहे, बरोबर आहे, केस गळाल्यानंतर माणूस शोध लावतो की केस का गळतात माझे, गळण्याच्या अगोदर नाही. श्वास आमचा खोलवर जात नाही हे आम्हाला तेव्हा कळतं जेव्हा आम्हाला दम लागायला लागतो. मग तेव्हा आम्ही शोध लावतो की माझा श्वास, मग डॉक्टर आम्हाला सांगतात, दुसरे कोणीतरी सांगतात. म्हणजे आमच्या जीवनाबद्दल आम्हीच जागरूक नाही आहोत आणि म्हणून आम्ही योगाचा वापर सुद्धा, एवढं शक्तिशाली यंत्र आमच्या समोर आहे, एवढं शक्तिशाली साधन आमच्या समोर आहे, पण आम्ही त्याचा वापर सुद्धा आमच्या शरीराच्या लेवलला करतो. आम्ही त्यांनी परमेश्वर प्राप्ती करू शकत होतो. मी फार सुंदर असं उदाहरण नेहमी सांगत असतो. अंदमान निकोबार बेटावरती शेकडो वर्षांपूर्वी, इंग्रजांच्याही अगोदर, जेव्हा तिथे कुठल्याही प्रकारचं आधुनिकीकरण पोहोचलेलं नव्हतं, अस्पर्शित असं ते बेट होतं, तेव्हा तिथे काही जे लोक राहत होते, स्थानिक आदिवासी, ते तिथले लाकडं तोडायचे आणि ते जहाजावाल्यांना विकायचे, त्याचा कोळसा करून विकायचे. त्यावेळेस जहाज सुरुवातीलाच कोळशाचं मशीन आलं होतं, त्या इंजिनवरती चालायचे. एक चतुर कॅप्टन होता, त्याच्या लक्षात आलं की अरे हे कोळसा ज्या आणतात तो फार विशेष अशा वनस्पतीचा आणतात. मग त्याने यांना सांगितलं की तुम्ही यापुढे असं करा की मला लाकडच घेऊन या, कोळशा एवढेच मी पैसे तुम्हाला देईन. त्यांना बरं वाटलं, अरे जाळायचा कुठला त्रास नाही, न जाळता आपल्याला देता येणार आहे. अशा प्रकारे त्यांनी कोळसा बंद केला आणि लाकडं द्यायला सुरुवात केली. नंतर जेव्हा त्यांच्यामध्ये चर्चा झाली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं का ती जी लाकडं होती, ज्या जंगलाचं तोड करून हे कोळसा बनत होते, ती सगळं जंगल चंदनाचं होतं आणि चंदनाचा कोळसा करून ही लोक विकत होती. आता विचार करा, चंदनाच्या 1 किलोची किंमत लाखोंमध्ये आहे, एका झाडाची किंमत लाखोंमध्ये आहे आणि त्याचा कोळसा करून हे विकायचे शेकडोंसाठी. म्हणजे क्षुद्र उपयोग करत होते. ज्याच्या हातामध्ये एखादी वस्तू जाते ना त्याच्यासारखी त्याला किंमत प्राप्त होते. म्हणजेच काय हो, जर एखाद्या राजाने
एखादा चमकणारा मणी जरी घातला साधा काचेचा, तरी पण लोक म्हणतात काय हिरा आहे. महाराजांच्या गळ्यामध्ये अजब असा अलौकिक हिरा आहे. पण तोच हिरा जर एखाद्या फाटक्या तुटक्या कपड्यामध्ये असलेल्या माणसाने, गरीब माणसाने घातला तर लोक म्हणतात नाही हा तर काय काचेचं मणी आहे. लाखो रुपयाचा हिरा घालण्याची याची कुठली आली आहे. संगत गुण याला म्हणतात. मग तुमच्याकडे योग नावाचं अतिशय सुंदर आणि अतिशय उच्च दर्जाचं तंत्रज्ञान असलेलं एक यंत्र आहे, एक तंत्र आहे. परंतु त्याचा वापर आम्ही फक्त आमच्या शरीराच्या लेवलला करतो, शरीराच्या स्वास्थ्यासाठी करतो, मानसिक शांतीसाठी करतो. ध्यान करा. कशा करता करा. मन फार चंचल झालं मग त्याला शांत करण्यासाठी ध्यान करा. आम्ही जेवणामध्ये नित्य नियमाने हळद खातो, पण आम्हाला हे माहिती नाही की हे जे मसाल्याचे पदार्थ आहे, दालचिनी असेल, लवंग असेल, तेजपत्ता असेल, हळद असेल, हे सगळे ज्याला आम्ही मसाल्याचे पदार्थ म्हणतो, हे सगळे औषधी आहे. आम्ही जखम झाल्यावरती तिथे हळद लावतो, मीठ हळद लावतो. म्हणजे ही जी काही औषधी आहे ती औषधी मी अन्न म्हणून खातो. गरीब कुटुंबांमध्ये सोन्या नाण्याचे दागिने केले जातात चांदीचे, आणि श्रीमंत कुटुंबामध्ये त्याच्यामध्ये जेवण केलं जातं. त्या ताटामध्ये जेवण केलं जातं, शिजवलं जातं, त्याच्यामध्ये पाणी पिलं जातं. म्हणजे कुठल्याही धातूचं मूल्य किंवा एखाद्या वस्तूचं मूल्य त्याचा तुम्ही किती जास्तीत जास्त वापर करू शकता ह्याच्यावर जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता. श्रीमंत होण्यासाठी कष्ट करावं लागतं, श्रीमंत होण्यासाठी एकाग्र व्हावं लागतं, श्रीमंत होण्यासाठी कमिटेड व्हावं लागतं. श्रीमंत होण्यासाठी अज्ञान आणि आळस आणि अहंकार झटकावा लागतो. हे आम्ही करू शकत नाही आणि म्हणून आम्ही गरीब आहोत आणि म्हणून आम्ही त्या सगळ्या साधन संपत्तीचा वापर करू शकत नाही. आम्ही जन्माला येतो परंतु आम्ही त्या क्षमतेपर्यंत पोहोचत नाही. प्रामाणिकपणे मला सांगा, ज्या क्षमतेपर्यंत उच्च पदावरती जी लोक पोहोचतात तिथपर्यंत आम्ही पाहिलं की अतिशय ज्यांना आम्ही नापास, अतिशय अज्ञान, साधारण अशी माणसं समजत होतो ती सुद्धा उच्च पदापर्यंत पोहोचली की हो. बरोबर आहे. आता लालू प्रसाद यादव सारखा माणूस जर मुख्यमंत्री होऊ शकतो, राबडी देवी जर मुख्यमंत्री होऊ शकते, तर या जगात काय होऊ शकत नाही. म्हणजे आम्ही चिंतन केलं पाहिजे की प्रत्येक सामान्य माणूस सुद्धा उच्च पदावर पोहोचू शकतो, यशस्वी होऊ शकतो. मग सगळे का होत नाही? कारण आम्ही आमच्या जीवनामध्ये मिळालेली जी काही वेळ आहे, साधनं आहे, सामग्री आहे, या सगळ्या गोष्टींचा त्याच्या उच्च क्षमतेपर्यंत वापर करत नाही. आम्हाला माहितीच नाही त्याच्यामध्ये किती क्षमता आहे. काल आम्ही केंद्र सरकारच्या एका कर्मचाऱ्याला भेटलो ज्याने ड्रॅगनच्या शेतीसाठी मोठ्या पगाराची नोकरी सोडून दिली. तरुण मुलगा, 3 वर्ष नोकरी केली फक्त. अरे राज्य सरकारचं असू द्या, कुठलं तरी असू द्या, सरकारी नोकर होणं म्हणजे प्रत्येक तरुणाचं स्वप्न असतं. इथे केंद्र सरकारची नोकरी मिळाली. केंद्र सरकारची नोकरी सोडण्याची क्षमता त्याच्या मनामध्ये निर्माण झाली, ती हिंमत तयार झाली. त्याचं कारण त्यांनी ओळखलं याच्यापेक्षाही काहीतरी श्रेष्ठ माझ्यासाठी आहे. आज ज्या शेतीला सगळे वैतागलेले आहे आणि शेती परवडत नाही म्हणून सगळे कांगावा करत आहे, त्या ठिकाणी तो तरुण आता लाखोंची कमाई सुरू करतो. आणि तो एकाच नाही, असे तुम्हाला अनेक बघायला मिळतील. क्लास 1 ची पोस्ट सोडून शेतीमध्ये उतरलेले तुम्हाला बघायला मिळतील. म्हणजे आम्हाला ती करता येत नाही, आम्हाला तिची क्षमता वापरता येत नाही, म्हणून आम्ही तिला नाव ठेवतो. म्हणून योगाच्या बाबतीमध्ये सद्गुरू आम्हाला सांगता की योग जो आहे तो केवळ तुमच्या शारीरिक अडचणी, त्रास, वेदना दूर करण्यासाठी किंवा तुमच्या मनाला शांती देण्यासाठी नाहीये, तो तुम्हाला परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी शिडी बनू शकतो. मग एवढी क्षमता त्या योगामध्ये आहे, त्या साधनेमध्ये आहे. परंतु आम्ही त्या उद्दिष्टासाठी आम्ही त्याचा वापर करतच नाही. आमचं उद्दिष्ट नेहमी काय असतं? आम्ही नेहमी गुन्हा करतो. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या भाषेमध्ये आम्ही गुन्हेगार आहोत. लो एम इज क्राईम. आम्ही नेहमी छोटस उद्दिष्ट ठेवतो आणि हा गुन्हा कायम करत राहतो. आणि हा गुन्हा तुम्ही
केवळ समाजासाठी नाही करत आहे, तुम्ही स्वतःच्या जीवनासाठी पण करता. तुम्ही कुठे वटवृक्ष होणार होते आणि तुम्ही कुठेतरी बोनसाय होऊन जगू राहिले. का रे बाबा, बोनसाय सुरक्षित राहतं घराच्या आतमध्ये. अरे जो वटवृक्ष हजारो जीवांचा पालनहार होतो, त्यांचा आश्रयदाता होतो, आधारवड होतो, तो जर दुसऱ्याकडे जर आधार मागायला लागला तर पाण्याला तहान लागण्यासारखं आहे. मग ही मनुष्याची स्थिती आहे. जो सर्वांच्यासाठी उपयोगाला येऊ शकतो तो दुसऱ्यांच्या मदतीची अपेक्षा करतो. त्यांनी स्वतःच्या क्षमता कधी विकसित केल्याच नाही, एक्सप्लोरच नाही केले. आणि म्हणून सद्गुरूंना आम्हाला सांगावं लागलं की योगा जो आहे तर केवळ तुमच्या शारीरिक त्रासासाठी दूर करण्यासाठी नाहीये, मानसिक त्रास दूर करण्यासाठी नाही, मनशांतीसाठी नाहीये. तो त्याच्यापेक्षा खूप मोठी क्षमता त्याच्यामध्ये आहे. तुम्ही त्याचा वापर परमेश्वराला प्राप्त करण्याची सीडी म्हणून करू शकता आणि तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. तुम्ही स्वतःला देवत्व प्राप्त करू शकता, एवढी क्षमता योगामध्ये आहे. आणि म्हणूनच भगवान शंकराला आधी योगी असं म्हणतात. सर्वांच्या अगोदर जे कोण योगी प्रकट झाले ते भगवान शंकर आहे, महादेव आहे, देवांचे देव. मग त्यांना आदियोगी का म्हणतात? कारण त्याचे जन्मदाता ते आहेत, ते स्वतः योगामध्ये स्थित आहेत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात योगस्थ कुरु कर्माणी, म्हणजे योगामध्ये स्थित होऊन कर्म कर. तू योगामध्ये स्थित होऊन जर कर्म केलं ना, तुझं प्रत्येक कर्म हे धर्मबंध आहे. आज आमचं प्रत्येक कर्म आमच्यासाठी अधर्म बनतंय आणि आम्हाला ते फेडावं लागते. प्रत्येक कर्म आमच्यासाठी कर्ज आहे जे आम्हाला फेडायचं आहे. आणि म्हणूनच आमचा जन्म आहे. आमचा जन्म अवतार नव्हे, आमचा जन्म एक भोग आहे, एक शिक्षा आहे. मागच्या आयुष्यामध्ये केलेल्या अपराधांची शिक्षा म्हणजे आत्ताचा जन्म आणि ते दुःख आहे जे आता आम्हाला भोगायला मिळते. या यातना, हे त्रास आणि ह्या वेदना हे आम्हाला ज्या मिळत आहेत त्या आमचं प्रारब्धाने आलेले आहेत. आणि म्हणून ह्या प्रारब्धामधून, या कर्माच्या जाळ्यातून जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही योगामध्ये स्थित झालं पाहिजे. आणि योगा स्थितून तुम्ही जे काही कराल तुमच्या जीवनामध्ये आनंदच निर्माण कराल असं सद्गुरूंना सांगायचं आहे. आणि म्हणून पहिलं योगामध्ये स्थित होण्यासाठी आपण योगाचा जो उपयोग आहे साधना म्हणून ईश्वर प्राप्तीसाठी केला.